जय ज्योती, जय भीम, जय संविधान. मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण एक युग संपला आणि दुसऱ्या युगाचा जन्म झाला. म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला आणि मृत्यू 28 नोव्हेंबर 1990 रोजी झाला. 90 रोजी मृत्यू झाल्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षीच म्हणजे 91 मध्येच 14 एप्रिल 1891 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि 6 डिसेंबर रोजी त्यांचं निर्वाण झालं. तर एक युग संपला आणि दुसऱ्या युगाला सुरुवात झाली. याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चला. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यामध्ये एका माळी परिवारात झाला होता. त्यांनी भारत देशामध्येच स्त्रियांना, दलितांना सामाजिक न्याय देण्यासाठी प्रयत्न केले. प्रयत्नच नव्हे तर त्याची सुरुवात देखील केली. हेच कारण आहे की संविधानाचे निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांना तिसरा गुरु मानत होते. पहिले गुरु म्हणजे भगवान गौतम बुद्ध, दुसरे गुरु म्हणजे संत कबीर आणि तिसरे गुरु म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनाबद्दल आणि बाबासाहेबांनी त्यांना गुरु का मानलं याबद्दल. महात्मा ज्योतिराव फुले यांची नेमणूक महात्मा गांधींच्या पहिले महान समाज सुधारक याच्यामध्ये नोंद व्हायची. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे दलितांसाठी म्हणजे बहुजनांसाठी लढत राहिले कायम. शिक्षणासाठी म्हणा किंवा स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा, दलितांना शिक्षणाचा अधिकार मिळावा, दलितांना पाणी पिण्याचा अधिकार मिळावा, स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळावा, यासाठी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे आयुष्यभर संघर्ष करत राहिले. महात्मा ज्योतिराव फुले यांचं पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असं होतं. त्यांचा परिवार माळी म्हणून काम करायचा, म्हणजे त्यांच्या घरात फुलांचा बाग होत्या म्हणून त्यांना फुले असं नाव पडण्यात आले आहे. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव फुले आणि आईचे नाव चिमणाबाई. महात्मा ज्योतिराव फुले जेव्हा 1 वर्षाचे होते तेव्हाच त्यांची आई वारली होती. त्यानंतर त्यांचं लालन पालन पोषण म्हणजे लहानाचं मोठं करण्याचं काम सगुणाबाई यांनी केलं. सगुणाबाई ही महात्मा ज्योतिराव फुले यांची आत्या होती. ज्योतिराव फुले यांची म्हणजे पूर्ण शिक्षण हे मराठीमध्ये झालं होतं. 1840 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या संगती लग्न केलं. तीच सावित्रीबाई पुढे जाऊन एक महान समाज सुधारक आणि स्त्री शिक्षणाची जनक झाली. दोघांनी मिळून स्त्रियांसाठी